मिथुन रास सप्टेंबर 2026 राशीफळ. बौद्धिक बुद्धिमत्ता, राजयोग आणि प्रचंड धनलाभाचा सुवर्णकाळ. मिथुन राशीच्या जातकांनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात एक नवा इतिहास रचण्यासाठी येत आहे. कारण या महिन्यात तुमच्या राशीसाठी ग्रहांची अशी काही अद्भुत रचना तयार होत आहे जी वर्षातून एखाद दुसऱ्यांदाच पाहायला मिळते. 7 सप्टेंबरला तुमच्या राशीचा स्वामी बुध स्वतःच्या उच्च राशीत चौथ्या घरात प्रवेश करून महापराक्रमी भद्र महापुरुष राजयोग बनवणार आहे. 2 सप्टेंबरला 5व्या घरात स्वराशीचा शुक्र आणि 18 सप्टेंबरला तुमच्या धनस्थानात दुसऱ्या घरात निर्माण होणारा गुरु आणि मंगळाचा नीचभंग राजयोग तुम्हाला संपत्ती, मानसन्मान आणि यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. चला सविस्तर जाणून घेऊया. मिथुन राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातील तिसरी वायू तत्वाची आणि बुधाच्या अधिपत्याखालील रास आहात. तुमचा स्वभाव म्हणजे विलक्षण बौद्धिक क्षमता आणि हजरजबाबीपणा, उत्तम संवाद कौशल्य आणि लोकांना सहज आकर्षित करण्याची ताकद, एकाच वेळी अनेक कामावर लीलया हाताळण्याची क्षमता, मल्टीटास्किंग, सतत नवीन शिकण्याची आणि नवनवीन विचारांना स्वीकारण्याची तुमची प्रवृत्ती, तुमची हीच तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि चातुर्य या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर ठेवणार आहे. या महिन्याचा महामंत्र आहे ज्ञानाची तीक्ष्णता आणि योग्य वेळेची अचूक निवड. हीच जगातल्या प्रत्येक विजयाची खरी ताकद आहे. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे प्रज्ञा, विजडम, इंटरॅक्ट. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत उच्चीचे बुधदेव, भद्र राजयोग निर्माण करणारे आणि दुसऱ्या घरातील गुरुमंगळ नीचभंग राजयोग निर्माण करणारे. 7 सप्टेंबरला तुमचे राशी स्वामी बुधदेव स्वतःच्या कन्या राशीत उच्चीचे होऊन केंद्रात भद्र महापुरुष राजयोग निर्माण करत आहेत. हा योग तुमच्या बुद्धिमत्तेला, निर्णय क्षमतेला आणि सुखसमृद्धीला प्रचंड मोठी भरारी देईल. या 5 चुका नक्की टाळा. पहिली चूक, अति उतावळेपणा. 18 सप्टेंबर पर्यंत मंगळ तुमच्याच राशीत पहिल्या घरात असल्याने राग आणि घाईघाईत निर्णय घेणं टाळा. दुसरी चूक, एकाच वेळी अनेक गोष्टी अर्धवट सोडणं. लक्ष एकाच ध्येयावर केंद्रित करा, विचारांचा गोंधळ होऊ देऊ नका. तिसरी चूक, कामात आळस. 10व्या घरातील शनी महाराजांमुळे कामात अजिबात टाळटाळ करू नका, अन्यथा संधी हातातून निसटेल. चौथी चूक, बोलण्यात अतिचातुर्य. जवळच्या व्यक्तींशी संवाद साधताना पारदर्शकता ठेवा, अतिशहाणपण गैरसमज निर्माण करू शकतं. 5वी चूक, अनावश्यक आर्थिक धोका. 7 सप्टेंबर पूर्वी कोणत्याही अज्ञात योजनेत घाईघाईत गुंतवणूक करू नका. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमच्या दुसऱ्या घरात उच्चीचे गुरु 18 सप्टेंबरला मंगळ तिथे प्रवेश करून नीचभंग राजयोग तयार करत आहे. अडकलेला पैसा, जुनी येणी आणि अचानक मोठा धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्या वाणीत अद्भुत प्रभाव निर्माण होईल. लोक तुमचं ऐकतील आणि मानतील. कुटुंबात एखादं मोठं मंगल कार्य ठरेल आणि कौटुंबिक समृद्धी वाढेल. पराक्रम, परिश्रम, प्रवास. 17 सप्टेंबर पर्यंत सूर्यदेव तुमच्या तिसऱ्या घरात स्वराशीत आहे. तुमचा पराक्रम, हिंमत आणि आत्मविश्वास गगनाला भिडणारा असेल. लहान आणि मध्यम स्वरूपाचे व्यावसायिक प्रवास हे अत्यंत यशस्वी ठरतील. भाऊ बहिणीचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि तुमच्या नेटवर्किंग मधून देखील मोठे फायदे मिळतील. वास्तू, वाहन, आई हा विभाग या महिन्यातील सगळ्यात शक्तिशाली आणि आनंददायी विभाग आहे. 7 सप्टेंबरला राशी स्वामी बुध हा चौथ्या घरात उच्चीचा होऊन पंचमहापुरुष योगांपैकी महत्त्वपूर्ण असलेला भद्र योग बनवत आहे. 17 सप्टेंबर नंतर सूर्यदेव तिथे प्रवेश करतील आणि बुधादित्य योग निर्माण होईल. नवीन घर, नवीन वास्तू, जमीन किंवा लक्झरी वाहन खरेदीची स्वप्न 100% पूर्ण होण्याचे योग आहेत. घरगुती वातावरणात अत्यंत प्रसन्न आणि सुखद राहील. आईच्या आरोग्यात देखील उत्तम सुधारणा होईल. तिच्याच आशीर्वादाने तुमची सर्व कामंही फळास येतील. 2 सप्टेंबरला 5व्या घरात स्वराशीचा शुक्र येत आहे. चौथ्या आणि 5व्या घरात बुधाचा प्रभाव आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत सुवर्ण काळ आहे. IT, CA, स्पर्धा परीक्षा, मीडिया आणि रिसर्च क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक यश मिळेल. प्रेम व विवाह. 5व्या घरातील स्वराशीचा शुक्र लव्ह लाईफमध्ये प्रचंड रोमांस आणि गोडवा आणेल. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्यांचे विवाह जमण्याचे हुकमी योग आहेत.
हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळेच वैयक्तिक निर्णयांसाठी अवश्य सल्ला घ्यावा. आता तुमच्यासाठी जातकांनो एक प्रश्न. मिथुन राशीच्या जातकांनो, जेव्हा तुमच्या समोर एकाच वेळी 2 चांगल्या संधी येतात, तेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून एक संधी निवडता की दोन्ही सांभाळण्याच्या प्रयत्नात गोंधळात पडतात? तुमचे उत्तर हे कमेंटमध्ये नक्की लिहा. राशी स्वामी उच्चीचा झाल्याने तुमचे आरोग्य हे उत्तम राहील, जुन्या आजारांमधून सुटका होईल, मन प्रसन्न आणि तीक्ष्ण बुद्धी हेच निरोगी आयुष्याचं गुपित आहे. 3ऱ्या घरातील सूर्य आणि 9व्या घरातील राहू तुमच्या शत्रूंना डोकं वर काढू देणार नाही. जुने कर्ज किंवा कोर्टाच्या कामांमधून देखील मुक्ती मिळण्याचा मार्ग आता मोकळा होत आहे. नोकरी व व्यवसाय. 10व्या घरातील शनी आणि 4थ्या घरातील उच्चीचा बुध हा तुम्हाला कार्यक्षेत्रात मोठं स्थान, पदोन्नती आणि नवीन अधिकार मिळवून देईल. वरिष्ठांवर तुमच्या कामाची छाप पडेल. व्यापारी वर्ग. 2ऱ्या घरातील गुरु हा मंगळाचा निजभंग राजयोग व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक नफा मिळवून देईल. नवीन गुंतवणूक आणि व्यवसायाचा विस्तार करणाऱ्यांसाठी देखील हा महिना उत्तम राहणार आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, महाभारतात भगवान श्रीकृष्णाची मसुद्देगिरी आणि संवाद कौशल्य हेच मानवाच्या विजयाचं सगळ्यात मोठं शस्त्र ठरलं. जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध अटळ झालं, तेव्हा श्रीकृष्णाने एकाच वेळी बुद्धी, युक्ती आणि वाणीच्या जोरावर युद्धाची दिशा बदलून टाकली. 4थ्या घरातील बुधाचा भद्र राजयोग तुम्हाला श्रीकृष्णासारखीच कुशाग्र बुद्धिमत्ता आणि मुत्सद्दीपणा प्रदान करतो. आता या कथेचा बोध. आयुष्यात प्रत्येक लढाई शस्त्राने किंवा ताकदीने जिंकता येत नाही. काही लढाया केवळ अचूक बुद्धिमत्ता, संवाद आणि युक्तीने जिंकल्या जातात. हा सप्टेंबर महिना तुमच्या बुद्धीच्या जोरावर विजय मिळवण्याचाच आहे. प्रिय भगिनींनो, 2 सप्टेंबरला 5व्या घरात स्वराशीत येणारा शुक्र हा महिलांसाठी वरदान ठरणार आहे. नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना मोठं यश आणि मान सन्मान मिळेल. कला, डिझायनिंग, शिक्षण किंवा सोशल मीडिया या क्षेत्रातील महिलांचं विशेष कौतुक होईल. नवीन दागिने किंवा वस्तूंची देखील खरेदी होईल. ज्येष्ठ नागरिक. धनस्थानातील उच्चीच्या गुरुमुळे आर्थिक चिंता ही पूर्णपणे दूर होईल. कौटुंबिक आनंद लाभेल. नातवंडांसोबत वेळ छान जाईल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम दिलासा देणारा ठरणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. 9व्या घरातील राहू आणि 4थ्या घरातील भद्रयोग या महिन्यातील सगळ्यात मोठे शुभ संकेत ठरणार आहेत. नशिबाची साथ ही 90% पेक्षा जास्त लाभणार आहे. दीर्घकाळापासून रखडलेली कामं ही वेगाने पूर्ण होतील. बुध पराशर शास्त्र आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा राशीचा स्वामी स्वतःच्या उच्च राशीत आणि केंद्रस्थानात विराजमान होतो, तेव्हा भद्र महापुरुष राजयोग हा निर्माण होतो. आता हा योग जातकाला अत्यंत बुद्धिमान, धनवान, उत्तम वक्ता, दीर्घायुषी आणि समाजात पूजनीय बनवतो. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश आता समजून घ्या. 4थ्या घरातील बुध सांगतो, मानसिक शांती आणि स्पष्टता ही यशाची पहिली पायरी आहे. 5व्या घरातील स्वराशीचा शुक्र सांगतो, सर्जनशीलता आणि आनंदाचा स्वीकार करा. 2ऱ्या घरातील गुरु आणि मंगळ सांगतात, तुमची वाणी हीच तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे, तिचा योग्य वापर करा. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे सप्टेंबर महिन्यात IT, डेटा सायन्स, मीडिया, जर्नलिझम, बँकिंग, CA, मार्केटिंग, पब्लिशिंग आणि एज्युकेशन क्षेत्राशी जोडलेल्या मिथुन राशीच्या जातकांनी 7 सप्टेंबर नंतर नवीन प्रोजेक्ट हाताळल्यास प्रचंड नाव आणि पैसा मिळेल. विचार हेच की तुमचं भविष्य घडवत. योग्य विचारांना जेव्हा योग्य कर्माची जोड मिळते, तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात.
चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता जाणून घेऊया लाभ आणि इच्छापूर्ती. 5व्या घरातील शुक्र आणि 2ऱ्या घरातील गुरु मंगळ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. उत्पन्नात मोठी वाढ होईल. व्यय व परदेश गमन. 9व्या घरातील राहू आणि 10व्या घरातील शनी यांच्यामुळे परदेश प्रवासाचे, परदेशी कंपनीत नोकरीचे किंवा परदेशी व्यापाराचे योग हे अत्यंत प्रबळ बनत आहे. आता बघूया या महिन्याचा स्कोर कार्ड काय सांगतं ते. पैसा आणि धन 10 पैकी चक्क 9.5. प्रेम व विवाह 10 पैकी 9. करिअर व व्यवसाय 10 पैकी 9. आरोग्य 10 पैकी 8.5. कुटुंब व वास्तू 10 पैकी 9.5. भाग्य 10 पैकी 9. मानसिक शांती 10 पैकी 9. आता विशेष शुभ दिवस कोणते? 5, 6, 10, 11, 19, 20, 24 आणि 25 सप्टेंबर या दिवसांमध्ये महत्त्वाची कामं आणि नवीन करारांवर स्वाक्षरी करा. सावध राहण्याचे दिवस आहेत 4, 8, 16 आणि 23 सप्टेंबर. या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. वादविवाद टाळा. सोपे आणि सिद्ध केलेले उपाय. राशी स्वामी बुधासाठी भद्र राजयोगासाठी दर बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा. गणेश अथर्व शिष्य पठण करा. धन आणि समृद्धीसाठी दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करा. शुक्रदेवाच्या शुभतेसाठी शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करून पांढऱ्या वस्तूंचं दान करा. जातकांना वैयक्तिक रत्नांसाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास आवश्यक असतो, परंतु या सप्टेंबर महिन्यात मिथुन राशीच्या जातकांनी आपली एकाग्रता, बौद्धिक क्षमता आणि आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी पाचोकुवा पेरिडॉट परिधान करणं अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित ठरेल. हे राशी भविष्य सामान्य गोचर आणि परिभ्रमावर आधारित आहे. जर तुम्हाला वैयक्तिक जन्मपत्रिकेचं सखोल विश्लेषण करून घ्यायचं असेल, करिअर, लग्न किंवा आर्थिक अडचणींवर अचूक उपाय हवे असतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आजच व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क करा. कृपया फोन कॉल करू नका. फोन कॉल उचलता येत नाही याची नोंद घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात कर्क राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.